अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। शनिवारी वांद्रे पूर्व भागात 6 राऊंड फायर करत सिद्दीकींची हत्या करण्यात आली। पोलिसांकडून या प्रकरणात 2 आरोपींना अटक झाली आहे, तर एक आरोपी हा फरार आहे, तर पिस्तूलही जप्त करण्यात आले। मुंबईच्या कुपर रुग्णालयात बाबा सिद्दीकींच्या पार्थिवाचं शवविच्छेदन होणार आहे, तर बाबा सिद्दीकींचं पार्थिव हे कुपर हॉस्पिटलमध्ये सध्या आणलं गेलं। जे 6 राऊंड फायर झाले त्या संदर्भातली दृश्य आपण पाहतोय, तर दुसरीकडे कुपर रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव आणलं गेलं त्यावेळची दृश्यही आपण पाहतोय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर काल रात्री गोळीबार झाला आणि या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती काल रात्रीच आलेली आहे। मी सध्या बाबा सिद्दीकी यांच्यावर ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्या ठिकाणाहून संपूर्ण माहिती घेतोय। माझ्या उजव्या हाताला पाहिलं तर बाबा सिद्दीकी यांचे पुत्र जे काँग्रेसमधून आमदार आहेत जिसान सिद्दीकी यांचं कार्यालय पाहायला मिळतंय। याच कार्यालयातून बाबा सिद्दीकी जे त्यांचं कामकाज संपून जे ते घराकडे निघाल्याची माहिती होती आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर काल दशहराचा दिवस होता आणि त्या पार्श्वभूमीवर अनेक देवींचं आणि गरबांचं विसर्जनाची रांग जी आहे ती या रस्त्यावर लागली होती, वर्दळ होती, आतिषबाजी चालू होती। त्या पार्श्वभूमीवर त्यांची वाहन तिकडे पार्क करता आलं नाही म्हणून ते त्या ठिकाणून या ठिकाणी निघाले। आता त्या ठिकाणून जे निघाले ते पुढे येऊनच 50 मीटरवर त्यांच्यावर जो आहे तो गोळीबार झालेला। आपण गोळीबाराच्या ठिकाणी सुद्धा जाणार आहोत, नेमकं हे प्रकरण काय हे समजून घेणार आहोत। गाडी कार्यालयापासून दूर उभी होती अशी माहिती जी आहे ती प्रामुख्याने मिळते आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्या ठिकाणाची ही दृश्य आपण थेट पाहत आहोत। खरं तर बाबा सिद्दीकी यांच्यावर 6 गोळ्या ज्या आहेत त्या झाडण्यात आलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर या ज्या गोळ्या ज्या ठिकाणी पडल्या त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून आता वर्तुळ बनवण्यात आलेले, त्याचा आढावा जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर नंबरिंग सुद्धा या संपूर्ण गोळ्यांच्या कारतुसीला केलेले आहेत। भर दिवसा किंवा सणासुदीला ज्या ठिकाणी रस्त्यावर गर्दी होती त्याच रस्त्यावर बाबा सिद्दीकी यांच्यावर थेट गोळीबार झाला, त्यामुळे पोलिसांच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं। दुसरं म्हणजे बाबा सिद्दीकी यांना वाय दर्जाची सिक्युरिटी 15 ते 20 दिवसाआधीच देण्यात आली होती, त्यामुळे एवढी सिक्युरिटी सोबत असताना सुद्धा बाबा सिद्दीकी यांच्यावर थेट गोळीबार झाला आणि त्याच्यात मृत्यू झाला। त्यामुळे आता ही परिस्थिती एकंदरीत तणावाची झालेली तसंच आणि ह्याच्यानंतर घडलेल्या प्रकारामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागलेल्या, तसेच गृह खाते आणि पोलीस प्रशासनावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोडारेसह मी अजय माने, पुढारी न्यूज, वांद्रे, मुंबई। तर बाबा सिद्दीकींच्या हत्येचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याची प्राथमिक माहिती ही पोलीस तपासातून सध्या समोर येते। गोळीबार करणारे लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची माहिती आहे, तर आरोपींना हल्ल्याचे ॲडव्हान्स पैसे देण्यात आले होते अशा प्रकारची माहिती ही चौकशीत उघड झाली। हल्ल्याच्या आदल्या रात्री आरोपींना पिस्तूल पोहोचवण्यात आलं होतं, तर आरोपींनी बाबा सिद्दीकींचं कार्यालय, घर, ते त्या परिसरात ते जिथे जिथे फिरतात या सर्व परिसराची रेकी देखील केली होती। हरियाणा येथील हल्लेखोराचा क्रिमिनल बॅकग्राऊंड असल्याचं देखील पोलिसांना तपासात समजलेलं आहे, तर हल्लेखोर हे 2 सप्टेंबरपासून कुर्ला परिसरात राहायला होते। एकूण 4 जणांनी मिळून सिद्दीकींच्या हत्येची सुपारी घेतली होती अशी माहिती सुद्धा पोलीस तपासातून समोर येते। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। निखिल, खरं तर काल हत्या झाली त्यानंतर नवनवीन अपडेट्स हे समोर येत आहेत, आत्ताच्या घडीचे ताजे अपडेट्स, ताजा तपशील नेमका काय? नक्कीच विक्रांत, काल ही संपूर्णपणे घटना घडल्याच्या नंतर पोलिसांनी तास दीड तासातच 2 आरोपींना आहे ती या ठिकाणी अटक केलेली आहे। मात्र तिसऱ्या आरोपीचा जो शोध आहे तो मुंबई पोलीस आहे, तर मुंबई पोलिसांचं गुन्हे शाखा पथक आहे ते महाराष्ट्राच्या बाहेर आहे, ती जी चौकशी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळतात। याच प्रकरणामध्ये काल रात्रभर 5 तास ही जी चौकशी आहे या 2 आरोपींकडून करण्यात आलेली होती आणि या आरोपींकडून माहिती मिळालेली आहे की एकूण 4 जण या संपूर्ण प्लॅनमध्ये समाविष्ट होते। कुर्ला येथे हे 4 जण राहायला होते, तर 2 सप्टेंबर पासून त्यांनी ही रूम आहे ती देखील भाड्यावरती घेतलेली होती। 14,000 रूमचं भाडं आहे ते या रूमसाठी देण्यात येत होतं आणि संपूर्णपणे या प्रकरणामध्ये हा जो प्लॅनिंग आहे ते हे 1 ते सव्वा महिने करत असताना संपूर्ण रेकी आहे ती त्यांनी या वेळेमध्ये करून घेतलेली आहे आणि या प्रकरणात 4 जण ह्या 4 लोकांनी ही सुपारी घेतलेली असताना प्रत्येकी 50,000 रुपये वाटून घेणार असल्याचं
असल्याचं देखील या 2 आरोपींकडून पोलिसांना माहिती आहे ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे ह्या संपूर्ण प्रकरणात आणखीन 2 आरोपी आहेत त्यांचा देखील शोध आता पोलीस घेत आहेत। परंतु कालच्या हल्ल्यामध्ये जो तिसरा आरोपी आहे तो मुख्य आरोपी ज्यांनी या ठिकाणी गोळ्या घातलेल्या होता असं या ठिकाणी या 2 आरोपींनी पोलिसांकडे सांगितलेलं आहे। त्यामुळे या तिसऱ्या आरोपीचा शोध आहे ते मुंबई पोलीस महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर घेताना आपल्याला पाहायला मिळतात। मुंबई पोलिसांकडून हे अधिकचे अपडेट जेव्हा हे तिसरा आरोपी जेव्हा त्यांच्या ताब्यात येईल तेव्हा पुढील अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। परंतु महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये जी मोडस ऑपरेंडी वापरलेली आहे ती सर्वात प्रथम रेकी केलेली आहे आणि त्यानंतर ज्या परिसरामध्ये सीसीटीव्ही नाहीये त्याच परिसरामध्ये हा संपूर्णपणे हल्ला आहे तो घडून आणलेला आहे आपल्याला ते पाहायला मिळत आहे। विक्रांत, अगदी खरं आहे निखिल। आता पोलिसांच्या तपासात जसजसे नवे तपशील समोर येतील, नवे अपडेट समोर येतील, त्यावेळी तुमच्याकडून आम्ही ते तपशील आणि अपडेट घेतच राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर बाबा सिद्दीकींवर गोळीबार करणारे 2 आरोपी हे अटकेत आहेत। त्या संदर्भातला तपशील निखिल चव्हाण यांनी आपल्याला आताच दिलेला आहे। तर 1 जण फरार आहे, 2 जण फरार आहेत, कारण 4 जणांनी ही सुपारी घेतली होती। आरोपी कर्नेल सिंग आणि धर्मराज कश्यपला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। कर्नेल सिंग हरियाणाचा रहिवासी तर धर्मराज कश्यप हा यूपीचा रहिवासी असल्याचं समजतंय। तर तिसऱ्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथकं ही आता राज्याबाहेर रवाना झाली। कर्नेल सिंग, धर्मराज कश्यप यांना पोलिसांकडून या दोघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। तर उर्वरित दोघांचा शोध हा पोलिसांकडून घेतला जाईल। मात्र तिसरा आरोपी ज्याने गोळीबार केला त्याच्या तपासासाठी पोलिसांची पथकं ही आता राज्याबाहेर रवाना झाल्याची अपडेट समोर येते। खरं तर चौघांनी मिळून ही सुपारी घेतली होती अशा प्रकारचा तपशील समोर येतोय। त्यापैकी 2 आरोपी हे अटकेत आहेत। या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार तिसरा आरोपी जो घटनास्थळी उपस्थित होता त्याने गोळ्या झाडल्या आणि त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी आता पोलिसांची पथकं ही राज्याबाहेर रवाना झाली आहेत। तर आणखी एक चौथा आरोपी आहे त्याचाही शोध पोलिसांकडून घेतला जातोय असाही तपशील समोर येतोय। आत्ताच्या घडीची अपडेट हीच की तिसऱ्या आरोपीच्या शोधासाठी म्हणून पोलीस हे राज्याबाहेर आता रवाना झालेत। पोलिसांचं पथक हे राज्याबाहेर रवाना झालं। कर्नल सिंग आणि धर्मराज कश्यप अशी या ताब्यात घेतलेल्या 2 आरोपींची नावं आहेत। तर आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आरोपींचे फोटो सुद्धा पाहू शकतोय। हे आरोपी जे आहेत ते खरं तर कुर्ल्यामध्ये वास्तव्यास होते। मागच्या साधारण 1.25 महिन्यापासून कुर्ल्यामध्ये वास्तव्यास होते अशी माहिती मिळते। ही ताजी दृश्य आपण पाहतोय। खरं तर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या, त्यांचा त्यामध्ये मृत्यू झाला, त्यांची हत्या झाली। तेव्हापासून अनेक नेत्यांनी सांत्वनपर भेट ही सिद्दीकी कुटुंबियांची घेतली आणि त्याच संदर्भातली ही ताजी दृश्य आपण पाहतोय। आणि प्रत्येक क्षणाला नवनवे अपडेट्स या प्रकरणामध्ये समोर येत आहेत। बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर त्यांच्या मृत्यूची अपडेट समोर आली, त्यानंतर बिश्नोई गँगचं कनेक्शन असल्याचं अपडेट समोर आलं, 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आणि हे सगळे अपडेट्स, हे सगळे ताजे तपशील पुढारी न्यूजवर आपल्याला पाहता आहे। तर बाबा सिद्दीकींची अंत्ययात्रा ही 7 वाजता निघणार आहे, तर रात्री 8:30 वाजता पार्थिवावर दफनविधी केले जाणार आहेत। मरीन लाईन्सच्या बडा कब्रिस्तानमध्ये दफनविधी होणार असल्याची माहिती आहे। तर शवविच्छेदनानंतर पार्थिव त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल।